लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 24 जुलैच्या भागात जीवा विचारात पडला असताच नंदिनी त्याला समजावते की जीवा प्लीज परत परत त्याच गोष्टीचा त्रास करून घेऊ नका, जास्तीचा विचार नका करू. जीवा विचारतो की तुला त्रास होत नाहीये का, की होतोय परंतु तुला दाखवायचंच नाहीये. नंदिनी म्हणते की त्रास तर होतोय परंतु सतत त्रास होतोय असं म्हणत राहिलो तर गोष्टी नाही ना सुटणार. तुम्हाला तुमच्या आईबाबांना हे सांगताना इतका त्रास होतोय, मला तर दोनदा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एकदा या आईबाबांना सांगताना, एकदा माझ्या आईबाबांना सांगताना. मग जीवा विचारतो की अरे हो, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. तू कसं सांगणार आहेस तुझ्या आईबाबांना? नंदिनी म्हणते नाही, माहीत नाही आहे, परंतु तुम्ही झोपा ना, जास्तीचा विचार नका करू. माझं काम आटोपलं की मीही झोपते. नंदिनीने असं सांगतात जीवा पटकन पांघरून घेऊन झोपतो. आत्ता कुठे त्याला नंदिनीचा त्रासही लक्षात येतो की त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास तर तिला भोगावा लागतोय. इकडे बिचारी ती पिहू प्रचंड बिथरून गेली आहे. इतकी घामेघूम होते घाबरून. विचार करते की आता या सगळ्या गोष्टी खरंच खूप डेंजर आहेत. या गोष्टी मला कोणाला तरी सांगाव्या तर लागणारच आहेत, परंतु कोणाला सांगू तिला अजूनही कळत नाहीये. तोचपर्यंत वसवत्याला संकटाची कुणकुणी लागते. रम्याला ती म्हणते की का असं होतंय, का सतत माझा उजवा डोळा फडफडतोय. रम्या तिला सल्ला देते की अगं मग 2 मिनटं डोळे बंद करून बस. तेव्हा वसुहत्या म्हणते की नाही ग रम्या, अगं उजवा डोळा फडफडणं चांगलं नसतं. उजवा डोळा फडफडणं म्हणजे वाईट संकेत मिळतात. तेव्हा रम्या विचारते की कसले वाईट संकेत? अगं आता तर पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होतोय, उलट आपल्यासाठीचा चांगलाच संकेत आहे ना. वसुहत्या जाम घाबरले. रम्याला ती सांगते की मागच्या वेळेस तर दीपकचं प्रकरण घडलं होतं ना, तेव्हाही माझ्यासोबत नेमकं हेच झालं होतं. जीवा आणि पार्थ त्याला पकडायला गेले होते बघ, तसंच काहीतरी होईल की काय याची भीती वाटते. तेव्हा रम्या म्हणते की काहीतरीच काय आई, अगं ते भूतकाळात घडलेल्या गोष्टी आहेत आणि ते दीपकचं प्रकरण संपलंय केव्हाचंच. घाबरलेली वसुहत्या विचारते की नक्की ना, नाहीतर ते दीपकचं भूत पुन्हा माझ्या मानगुटीवर तर येऊन नाही ना बसणार. वसुहत्या हात जोडून देवाचा धावाच करते की नको रे देवा, परत आम्हाला कोणत्या संकटात अडकवू नकोस बाबा. कारण तिला अजूनही कळत नसतं की तिच्यासोबत नक्की काय वाईट होणार आहे. प्रचंड घाबरून घामीघूम होते. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी पिहूला जे सत्य कळलेलं असतं, वसुहत्याचं पितळ तिच्यासमोर उघडं पडलेलं असतं, ते सांगण्यासाठी ती नंदिनीच्या खोलीत येते. इतकी घाबरलेलं असतं ते लेकरू. नंदिनी आधी तर स्वतःच्या ओढणीने पिहूचा घाम पुसते. तिला विचारते की काय झालंय बाळा, तुझ्याकडून कोणती वस्तू फुटली आहे का? तेव्हा पिहू उत्तर देते की नाही. मग काय झालं, तुला कोणी काही बोललंय का, की आई बाबा घरात नाही आहेत म्हणून तू घाबरलीस एकटी? थांब, मी ना पटकन आत्यांना फोन करते. तेव्हा पिहू अडवते की नाही नाही, नको 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 वहिनी. आणि तिला वसुहत्याचं बोलणं आठवतं की याच वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं होतं. आणि घाबरलेली पिहू मोठ्यानेच किंचाळते की वहिनी. आता तिला इतकं बिथरलेलं पाहून नंदिनीला सुद्धा तिची काळजी वाटते. नंदिनी परत शांततेत तिला विचारते की बाळा काय झालंय सांग बघू, मी सगळं विश्वासाने ऐकेन. पिहूला एकच चिंता सतावते, तू विश्वास ठेवशील का नाही तेही कळत नाहीये. तू जरी विश्वास ठेवला ना वहिनी, तरी घरचे ठेवतील का नाही माहीत नाहीये. ती इतकी घाबरते. नंदिनी परत तिला हाक मारते तेव्हा ती डचकते. नंदिनी तिला परत शांततेत विचारते की पिहू अगं काय झालं बाळा. पिहू तिला आता स्वतःच सत्य सांगणार की ते तुझ्याबद्दल मी ते ऐकलंय आणि काही नाही म्हणून ती धावतच सुटते. नंदिनीला काहीच न सांगता घाबरलेली पिहू तेथून पळ काढते. नंदिनीला सुद्धा तिची खूप काळजी वाटते. अचानक हे लेकरू असं का वागतंय. इकडे पार्थने अनिशाला कॉल केलेला असतो. अनिशाला तो सांगतो की काव्य निघालेच आहेत, त्यांनी मला सांगितले सुद्धा आहे की आज दिवसभर तुमच्यासोबत थांबूनच त्या रिव्हिजन करणार आहेत. माझी फक्त तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट होते की माझा विषय काढून प्लीज तुम्ही त्यांना त्रास होऊ देऊ नका. कारण मला फक्त काव्याने त्यांच्या अभ्यासावर फोकस केलेला हवा आहे, कोणतंही डिस्ट्रॅक्शन नको आहे, कळलं ना. इतक्यातच पिहू येते. पिहू जेव्हा पार्थला हाक मारते तेव्हा पार्थसुद्धा घाबरतो. पिहूला विचारतो का अगं बाळा किती घाम आलाय तुला, काय झालंय. तो तिला सोफ्यावर बसवतो, आपल्या रुमालाने तिचा घाम पुसतो.
तिला विचारतो की काय झालंय, घाबरलीस का तू? पिहूला पार्थशी कसं बोलावं कसं सांगावं काहीच कळत नसतं. ततपप करायला लागते. मी ते ऐकलं होतं, म्हणजे सहज म्हणूनच मी केले होते असं काहीसं ती बरळायला लागते. पार्थ शांततेत परत तिला विचारतो की हो 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 सहजच केली होती बाळा, तू काय ऐकलंय? आता ते बिचारे लेकरू परत घाबरतं. सांगू का पार्थ त्याला सगळं? त्याच्याच लग्नात त्याने सुद्धा खूप सफर केला आहे, त्याला सुद्धा तितकाच त्रास झाला आहे. काय करू, मी जर सत्य सांगितलं तर त्यालाही तितकाच त्रास होईल. पिहू विषय बदलते. पार्थला ती सांगते की ते मी ड्रॉइंग काढत होते, मी तुझ्याकडे स्केच पेन घ्यायला आले होते. तेव्हा पार्थ उठतो, तिला स्केच पेनही देतो. तिला विचारतो परत की पिहू, अगं तू काय ऐकलेस? तू काहीतरी सांगायला आली होतीस ना मला? परंतु पिहू त्याच्याशी काहीच न बोलता तशीच निघून जाते. आता पार्थच्या सुद्धा मनाला रुकरुक लागून राहते की पिहूला नक्की काय सांगायचं असेल. मानिनी फोनवरती मंजू आत्याशी बोलते. तेव्हा ती तिला सांगते की हो मंजूताई, अहो बरं झालं तुम्ही त्या लग्नाला गेलात आणि सोबत श्रेयाला घेऊन गेलात ना, तेही बरं झालं. नाही म्हणजे तिथे असंच घराण्यातली खूप छान छान मुलंही आलेली असतात. आपण आपल्या श्रेयासाठी स्थळ चांगलं मिळालं तर बघूयात ना. ते बोलत असतानाच मानिनीचं लक्ष अचानक पिहूकडे जातं आणि पिहू एका कोपऱ्यात बसून रडायला लागते. अचानकच तिला घाम फुटलेला असतो. जेव्हा मानिनीची नजर तिच्यावरती पडते, मानिनी प्रचंड घाबरून जाते. तो फोन बाजूला ठेवून ती पटकन पिहूकडे येते. जेव्हा पिहूला हात लावते तेव्हा तिचं अंग तापलेलं असतं. मानिनी विचारते की पिहू बाळा, अगं इथे काय करतेस? अगं किती घाम फुटलाय तुला आणि तापही आलाय, चल मी तुला औषध देते. रूममध्ये घेऊन जात असतानाच सतत 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 त्याच 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 गोष्टीचा विचार करून पिहू इतकी बिथरून जाते की अचानक तिला फिट यायला लागते आणि ती खालतीच कोसळते. मानिनीला तर आवरतच नाही आणि अचानक पिहू खालती कोसळताच मानिनीच्या काळजाचा ठोका चुकतो. मोठ्याने जीवा, पार्थ, नंदिनीला ती हाका मारते. सगळेजण धावत तिथे येतात. पिहूची अवस्था पाहून सगळेजण खूप घाबरतात. तेव्हा वसवात्या रम्याला पटकन पाणी द्यायला सांगते. पार्थ पिहूचे पाय चोळतो. नंदिनी सांगते की पाणी नको, फिट आल्यानंतर पाणी देत नाहीत आणि मानिनी नंदिनी तिला वारा घालतात. सर्वच जण पॅनिक होऊन जातात. कोणाला काहीच कळत नाही की पिहूला अचानक काय झालं असावं. घडलेल्या या महाभयंकर घटनेनेच वसवात्या आणि रम्या वेळीच सावध होणार असतात. कारण जेव्हा पिहू डोळे उघडते तेव्हा सर्वच जण तिला उठवतात, चेअरवरती बसवतात, थोडंसं शांत होऊ देतात. सगळेच जण तिला नुसतं प्रश्न विचारून भांबावून सोडतात. पिहू तुला काय झालंय, काय होतंय बाळा, सांग ना, बोल ना. जेव्हा वसवात्या सुद्धा काळजीपोटी विचारते तेव्हा पिहू नंदिनीला घट्ट मिठी मारून बसते. वसवात्या विचार करते की बापरे, हिला काय झालंय, असं मला अचानक बघून का घाबरली ती? जीवा विचारतो परंतु हिला अचानक असं काय झालंय, फिट कशी काय येऊ शकते हिला? तेव्हा मानिनी सांगते की अरे माहीत नाही रे, जेव्हा मी फोनवरती बोलत आले तेव्हा तिथे त्या कोपऱ्यात बसली होती आणि मी जेव्हा तिला औषध द्यायचं म्हणून तिला रूममध्ये घेऊन जाणार तर अचानकच फिट आली तिला. तेव्हा पार्थही ते सगळ्यांना समोर विचारतो की ही मगाशी माझ्या रूममध्ये आली होती, स्केच पेन घेण्यासाठी आली होती, काहीतरी सांगायचं आहे म्हणत होती. मग नंदिनी म्हणते की हो, ही माझ्याही रूममध्ये आली होती, काहीतरी ऐकले, काहीतरी महाभयंकर ऐकले, तिला सांगायचं आहे असं काहीतरी म्हणत होती, बडबडत होती. आत्ता मात्र वसवात्या रम्या दोघीही अंदाज बांधतात. वसवात्याचं चांगलंच लक्षात आलेलं असतं की तो वाईट संकेत म्हणजे काय आहे. की रम्या वसवात्या दोघीही बोलताना त्यांचं बोलणं ऐकणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर स्वतः पिहूच आहे आणि म्हणूनच ती इतकी घाबरून गेली. वसवात्या पिहू सत्य सांगणार तर तिचं तोंड बंद करण्यासाठी मोठ्याने कांगावाच करते की अरे काय चाललंय, मिथून आणि मंजू कुठे आहेत? इथे लेकराला फिट येते आणि ते कुठे हुंडरतायत? ए रम्या, पटकन फोन कर आणि बोलवून घे बरं त्यांना. तेव्हा जीवा म्हणतो की आत्या थोडं शांत हो, मी करतो फोन. जीवा त्यांना फोन करण्यासाठी बाजूला जातो. तेव्हा परत एकदा त्या लेकराला सगळेजण प्रेशराईज करतात. नंदिनी, पार्थ दोघेही तिला प्रश्न विचारतात. बोल ना बाळा, काय सांगणार होतीस? मामीला काही सांगणार होतीस ना, बोलायचं होतं ना तुला आम्हाला, मग बोल, अगं सगळे आहेत तिथे. तेव्हा वसवात्या त्या लेकराला घाबरवून सोडते. तिला विचारते की सांगणार होतीस का काही?
काय सांगणार होतीस? तिचा तो विकृत चेहरा पाहिल्यानंतर तर ती इतकी घाबरून जाते. मला मला पटकन माझ्या रूममध्ये घेऊन चला, माझं डोकं दुखते, मला रूममध्ये जायचं आहे, असंच परत विचित्र बडबड करायला लागते. तेव्हा सगळेजण तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. जीवा मंजू आत्याला कॉल करून जेव्हा परततो तेव्हा तिथेच रम्या वसवत्तेही असतात. पार्थ जीवा दोघांनाही कळत नाही की पिहूने नक्की काय ऐकले, काय ती सांगण्याचा प्रयत्न करते परंतु सांगूच शकत नाहीये. तेव्हा मात्र वसवात्या लटालटा कापते. म्हणजे आमच्या रूमच्या बाहेर उभी असणारी पिहूच होती तर तिने सगळं बोलणं ऐकलं तर नाही ना? विचार करूनच वसवात्याचे धाबेदान आणतात. मानिनी नंदिनी दोघींनीही पिहूला तिच्या रूममध्ये आणून झोपवलेलं असतं. मानिनी तिला समजावते की बाळा हे बघ, मी तुला एक गोळी देते, ती गोळी घे आणि शांत आराम कर. पिहू हट्टीपणा करते, मामी प्लीज गोळी नको ना, माझं मी झोपेन ना. तेव्हा मानिनी सांगते की पिहू हे बघ, मामीचं ऐकायचं ना, बरं तुला बरं वाटेल. नंदिनीला ती गोळ्यांचा डबा घेऊन यायला सांगते आणि त्यानंतर त्यातली तापाची गोळी पिहूला देते. कारण त्याच गोष्टीचा सतत विचार करून बिथरून गेलेली पिहू, घामीघूम झालेली पिहूच्या अंगात प्रचंड तापही भरलेला असतो. मानिनी स्वतः पिहूला थोपटवून झोपवते. पॅनिक झालेल्या मानिनीला नंदिनी समजावते की आई नका जास्त काळजी करू, ठीक होईल ते. मानिनी म्हणते की अगं जेव्हा मुटकुळ करून ती त्या कोपऱ्यात बसली होती ना, तेव्हा तिला पाहून अगदी काळजात धस्स झालं ग माझ्या. एवढं कशाचं टेन्शन घेतलं असेल हिने? नंदिनी म्हणते हो, माझ्या रूममध्येही आली होती, तिला काहीतरी सांगायचं होतं म्हणून मी खोदूनही प्रश्न विचारले, परंतु नाहीच सांगितलं त्याने. आई खरंच सांगते, काळजी करू नका, म्हणजे तिला जे काही सांगायचं असेल ते सांगेलच ना ती आपल्याला. हळूहळू तिला सावरत समजावत बोलतं करूयात ना आपण. तेव्हा मानिनी तिचे विचार मांडते की नंदिनी नाही, म्हणजे या मुलांच्या मनात काय चालू असतं काहीच कळत नाही. कधी कधी असं वाटतं की समोर हे असं दृश्य पाहिलं ना की मग वाटतं की आईबाप म्हणून कुठे चुकलो का आम्ही? तेव्हा नंदिनी विचारते की आई असं का म्हणताय? मानिनी आपलं मन मोकळं करते की अगं म्हणजे मुलांच्या मनात काय चालू असतं खरंच कळत नाही. त्यांना त्या गोष्टी आमच्याशी शेअरच नाही करता येत. त्या गोष्टी त्यांना मनात दाबून ठेवाव्या लागतात. आईबापापासून लपवाछपवी कर आणि त्यांच्याबद्दलच्या मग अशा काही गोष्टी कळल्या की वाटतं आईबाप म्हणून आम्ही कुठे चुकलो आहोत का? नंदिनी मानिनीचं बोलणं ऐकून तिच्या काळजात धस होतं. तुमचं काहीच चुकत नाहीये आई. पिहूची ही अवस्था पाहून आईना इतकं टेन्शन आलंय, तर आमच्याबद्दल कळल्यानंतर तर त्यांना किती टेन्शन येईल. खरं तर डिवोर्सबद्दलचं सत्य सांगून आज आम्ही मोकळं होणार होतो, परंतु आता काहीच सांगता नाही येणार. रात्रीच्या वेळी पार्थ काव्याचा विचार करतो की डिवोर्स पेपरवरती तिला सह्या करायला लावल्या स्वतः पार्थने. इतक्यातच नंदिनी येते. पार्थला एकट्याला बसल्याचं पाहून ती परत जाणार. पार्थ तिला हाक मारून बोलावतो. तेव्हा नंदिनी येताच पार्थची माफी मागते की सॉरी, नाही म्हणजे दरवेळेस तुम्ही इथे एकटे बसलेले असता आणि योगायोगाने नेमकी मीही इथे येते. नाही म्हणजे तुम्हालाही वाटत असेल ना की आपण कधीतरी एकटं बसावं, एकटं असावं. उगाचच माझी तुम्हाला अडचण कशाला, म्हणून मी परत जात होते. तेव्हा पार्थ म्हणतो ज्यांची दुःख सेम असतात ना त्यांना एकमेकांची अडचण नसतेच. पार्थ नंदिनीला बसायला सांगतो. तेव्हा नंदिनी त्याला विचारते की डिवोर्स कधी घ्यायचा याचा विचार करताय का? पार्थ म्हणतो मग आपल्याकडे कोणता दुसरा विषय आहे का? नंदिनी म्हणते आपल्याकडे फक्त तोच विषय आहे, परंतु घरात बाकीच्यांना अनेक टेन्शन्स आहेत. आता मी आणि आई पिहूला औषध देण्यासाठी गेलो होतो, तेव्हा पिहूच्या काळजीने आईंचा चेहरा पडला होता आणि इथे आपल्या मनात डिवोर्सचं वादळ घोंगावते हे त्यांना कळल्यानंतर काय अवस्था होईल त्यांची. आपल्या पार्टनरच्या वाट्याचं आईस्क्रीमही आपणच खातो, आपण त्यांच्या वाट्याचं प्रेम आपणच करतो आणि त्यांना हवा असलेला डिवोर्स आपणच देतो. तेव्हा पार्थ नंदिनी दोघे एकमेकांना धक्कादायक गोष्टींचा खुलासा करतात की त्या दोघांनीही डिवोर्स फाईल केलाय. नंदिनी धक्क्याने विचारते की कधी? तेव्हा पार्थ म्हणतो की पूजेच्या दिवशी, सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी जोडीने पूजा करून डिवोर्स फाईल करणारं आम्ही पहिलंच कपल असू. तेव्हा नंदिनी सांगते की नाही दुसरं.
कारण जीवा आणि नंदिनी दोघांनी त्याच दिवशी डिवोर्स फाईल केलाय. आत्ता माझ्या लक्षात येते पार्थ की पूजेच्या मध्येच तुम्ही का उठला होतात. त्या दिवशी वादळ सुरू असेल ना मनात. माझ्या मनात चाललेलं वादळ फक्त तुम्ही समजून घेऊ शकता नंदिनी. कारण माझी आणि तुमची अवस्था काही वेगळी नाही आहे. जीवा काव्या दोघांना हवा असलेला डिवोर्सचं आपण दैवून तर टाकलाच आहे. त्याचं पाऊल आपणच उचललं आहे. पार्थ म्हणतो की परंतु हेच सत्य आईबाबांना सांगणं जास्त कठीण जाणार आहे. नंदिनी म्हणते की मी तर आजच सांगायचं ठरवलं होतं, परंतु पिहूची ती अवस्था आणि कोणीच काहीच ऐकण्याच्या सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतं. परंतु मी उद्या त्यांच्याशी नक्कीच बोलेन. मलासुद्धा आईबाबांशी बोलणं जास्त कठीण जाणार आहे, परंतु बोलावं तर लागेलच ना. बघूयात पुढे काय घडतंय ते. नंदिनी विचारते की काव्या नाही का आली अजून. तेव्हा पार्थ सांगतो की त्या अनिशाकडे गेल्या आहेत अभ्यासासाठी आणि आज त्या तिथेच थांबणार आहेत. नाही, मी त्यांच्या वाटेकडे आत्ता डोळे नाही लावून बसणार, कारण त्या इंडिपेंडंट आहेत, खऱ्या अर्थाने स्वतंत्रित आहेत. पुढे पार्थशी काहीच न बोलता नंदिनी तेथून निघून जाते आणि पार्थ अजूनही त्याच विचारात हरवून जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मानिनी जीवाला रूममध्ये उठवण्यासाठी येते. जीवा, अरे उठ, किती वेळ झोपणार आहेस अजून. जीवा म्हणतो 5 मिनिटं आई, फक्त 5 मिनिटं. मला ना माझा हा बेड सोडवतच नाही आहे. माझं मऊ मऊ बेड, मऊ मऊ उशी, स्प्रिंग असलेला बेड, असं वाटतं की चिकटून बसावं याला. मानिनी विचारते, अरे जीवा, तू स्वप्न बघतोयस का? कारण तू बेडवरती नाही आहेस. अरे तू जमिनीवरती झोपला आहेस. जीवा डचकून उठतो आणि मानिनीला इतकं हसू येतं. मानिनी विचारते की काय, जमिनीवर झोपून बेडवरची स्वप्न बघतोयस की काय? तेव्हा जीवा म्हणतो, आई काय ग, उगाचच कशाला हसतेस तू, आणि स्वप्नामध्ये कोणी काहीही बघू शकतं ना. मानिनी विचारते की अरे तू जमिनीवरती का झोपलायस? जीवा काय बहाणा करतो माहिती आहे, मी ना तिथे बेडवरती झोपलो होतो, पडलो असेल ग झोपेतून कदाचित. मानिनी विचारते की बेड तिकडे, तिथून तू इथे कसं काय पडू शकतोस? तेव्हा जीवा हसतो, अगं मस्करी केली का आई तुझी. ते काय झालं ना आई ग, माझी पाठ इतकी दुखते ना, कंबरसुद्धा. फॉर अ चेंज म्हणून मी जमिनीवरती झोपतो न, म्हणजे बरं वाटलं ना मला जमिनीवर झोपून. मानिनी विचारते की म्हणजे तू आधीही जमिनीवरती झोपत होता तसं आत्ताही? जीवा म्हणतो, छे अगं मी जमिनीवरती कशाला झोपेन. जीवा, भांडलायस तू नंदिनीची? मी काय तुला भांडकोड वाचलो का आई? छे, मी का भांडेन? तेव्हा मानिनी म्हणते की हो, माझी दोन्ही मुलं गुणी आहेत आणि माझ्या सुनासुद्धा तितकेच गुणी आहेत. तेव्हा जीवा म्हणतो की हां, सगळ्यात जास्त गुणी कोण आहे माहिती आहे? मी आहे ना. तेव्हा मानिनी विचारते की हो, माझं गुणी बाळगते, मग उशिरा का उठलास? वेळेवर उठायला कळत नव्हतं का? चल उठ पटकन. मानिनी धाक दाखवून निघून जाते. हा, आईपासून थोडक्यात वाचलोय. मी जर रोज रोज खाली झोपतो ही गोष्ट आईला कळली तर अजिबात आईला कळून चालणार नाही आहे. पण मी खाली का झोपतोय? माझी खोली, माझा बेड, आणि तरीही मी खाली झोपतोय. नाही हे नाही चालणार आता. जीवा स्वतःशीच बडबडतो. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. किचनमध्ये मानिनी नंदिनीचं कौतुक करते की खरंच माझ्यानंतर हे घर, हे स्वयंपाकघर आणि माझी माणसं सांभाळणारं जर कोणी असेल तर ती तू आहेस नंदिनी. नंदिनीच्या मनात काहूर माजतं. आई तर घराची सगळी जबाबदारी सून म्हणून माझ्यावर सोपवायला निघालेत, परंतु जेव्हा त्यांना कळेल की मी आता त्यांची सूनच राहणार नाही आहे, तेव्हा काय अवस्था होईल त्यांची. रम्या वसुहत्याचा थरकाप उडालाय. रम्या वसुहत्याला प्लॅन समजावते की आई, जर का पिहूला आपलं सत्य माहिती असेल तर तिला समजावून शांत करायला हवाय. वसुहत्या मनाशी पक्का निर्धार करते की काहीही झालं तरी हे गुपित उलगडता कामा नये.